पुणे टू उज्जैन या 5 दिवसाच्या प्रवासातील आमचा 5वा आणि शेवटचा दिवस. कालच आम्ही उज्जैन महाकालचं दर्शन घेऊन परत एकदा रात्री त्र्यंबकेश्वर येथे पोहोचलो आणि आता चाललो आहोत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर या मंदिराची स्थापना 10व्या शतकामध्ये शिलार राजा झंज याने केली. हे मंदिर गोदावरीच्या उगम ठिकाणी आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला आहे. याच राजाने या गोदावरी नदीपासून ते भीमा नदीपर्यंत अशा 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केली वेगवेगळ्या. आणि नंतरच्या काळात 17व्या शतकाच्या शेवटी नानासाहेब पेशवेंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही तत्व एकत्र असणारं असं हे शिवलिंग आहे त्र्यंबकेश्वरचं. कदाचित असं शिवलिंग कुठे नसावं आणि त्याच्यावर सातत्याने अखंडितपणे माता गोदावरीचा जलाभिषेक चालू आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. सो आपण या मंदिराच्या उजव्या साईडला एक सेम प्रतिकृती आहे त्या शिवलिंगाची, ती दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आतमध्ये मूळ गाभाऱ्यामध्ये जे शिवलिंग आहे सेम त्याच पद्धतीचं शिवलिंग इथे बाहेर आहे, बघायला मिळतं आपल्याला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागे जी आहे ती ब्रह्मगिरी पर्वतरांग आहे आणि हेच ते ब्रह्मगिरीचा डोंगर आहे ज्या ठिकाणी शंकर महादेवाने जटा आपटल्या होत्या आणि तिथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. आणि त्याच डोंगर रांगेवर प्रवास चालत आल्यानंतर इथे शेवटला जे टोक दिसतं ते आहे दुर्ग भंडार. त्या ठिकाणी खूप कमी लोक जातात, पण इथे